सम्यक दृष्टी झाला, अनुभूती झाली की निराश्रय म्हणता. काय नाचतात नसता, काय उड्या मारता. एक खुळा झाला तुम्ही सगळे खुळे होऊ नका. एका महाराजांनी सांगितलं, एका ठिकाणी आम्ही होतो, ते होतो, आम्ही प्रवचन केलं, त्यांनी प्रवचन केलं. मग त्यांनी सगळ्यांना सांगितलं, एक खुळा झालाय, तुम्ही बाकीचे श्रोतू लोक खुळे होऊ नका. सांगितलं तेही प्रेमापुढे सांगितलं, काही द्वेषबुद्धीने तुम्हाला सांगितलं नाही, लक्षात घ्या. का? परंतु त्याला त्याचं विभाजन न कळायला तो म्हणून तसं म्हणतो. मग इथे दिलंय, तुम्ही कथम म्हणता हे ना. इथे विचारलं, ते उत्तर दिलं. काय उत्तर दिले? 172. दंशन नान चरितम जम परिणमदे जहन्न भावेन क्षेम रूप भावान दर्शन ज्ञान चरित्र स्वरूप ध्रुवाचं वेदन करण्यामध्ये परिणती करतो. नाणी तेन बद्धरी उग्गल कम्मेन विहीन. या स्वरूपाचं वेदन तर करतो है ना, या स्वरूपाचं वेदन करतो, पण बुद्धिपूर्वक विकल्पात गेला तर तेवढ्या अंशाने बंद म्हटला. कारण क्षयचं रूप जगन्य अवस्था आहे, क्षयची चर्चा नाही. मग याच वेळेला जेव्हा अबुद्धिपूर्वक तिच्या कक्षेने विचार करतो तेव्हा हे आश्रय बंद आहे. पण ध्रुवाचं वेदन करतो तेवढ्या कक्षेने तो निराश्रय आहे. पहा कसं दिलं, 172 गाथेची टीका दिली आहे. ही ज्ञानी है ना, जो ज्ञानी आहे, सहा बुद्धिपूर्वक राग द्वेष मोह आश्रव भावाभावात निराश्रवायेव. बुद्धिपूर्वक राग द्वेष मोह आश्रवाचा भावांचा अभाव असल्यामुळे निराश्रव आहे. पहिलं वाक्य देऊन टाकलं है ना. किंतु सहापि यावत् ज्ञानम सर्वोत्कृष्ट भावेन द्रष्टुम ज्ञातुम अनुचरितुम वा शक्तासं जगन्य भावेन एव ज्ञानं पश्यति जानाति अनुचरति तावत् तस्यपि जगन्य भाव अन्यथानुपत्या अनुमीयमान अबुद्धिपूर्वक कलंक विपाक सद्भावात उद्गल कर्मबंधा स्यात्. मग जेवढ्या अंशाने त्याच्याजवळ स्वस्वरूपात स्थिरता नाही तेवढ्या अंशाने आश्रवबंध आहे. अतः तावत् ज्ञानं द्रष्टव्यं ज्ञातव्यनुचरितं च यावत् ज्ञानस्य यावान् पूर्णा भावा तावान् दृष्टा ज्ञातानुचरता च सम्यक् भवति है ना. मग जोपर्यंत जास्तीत जास्त स्थिर होऊन पूर्ण स्थिर होत नाही तोपर्यंत आश्रयबंध काही आहे. तथा साक्षात ज्ञानीभूता सर्वथा निर्वशवायेव. आणि तो जर पूर्ण केवळ ज्ञानी झाला तर काय झाला? निराश्रय झाला. मग इथे म्हटलं की केवलीलाच पूर्ण निराश्रय खालच्याना है ना, आश्रय काही सापेक्ष सांगितलं. मग साक्षात लोक काय म्हणतात, इथला साक्षात शब्द घेऊन केवलीना किंवा 12 गुणस्थानाला फक्त साक्षात अनुभव झाला असं मानायला जातात. पण तसा अर्थ येते नाही है ना. केवलीच्या पूर्ण अपेक्षेने बरोबर आहे, पण इथे 4थ्या गुणस्थानात आणि मिथ्यात्व गुणस्थानात जेव्हा तुलना केली जाते तेव्हा अनुभव करत असताना जेवढ्या अंशाने संवरपूर्वक निर्जर आहे तेवढ्या अंशाने निराश्रय. आणि जे मग त्याच्याजवळ थोडेसे है ना रागद्वेष आहेत, ते काही ईशक आहेत, त्याचे विशेष महत्व नाही है ना. त्याच्यात आता आणखी बघायचं आहे बुद्धिपूर्वक त्याचं प्रकरण. भोगमिंद्रियैः दौवाणं चेदनानमिदुराणं जं कुनदि सम्मदित्ति तं सर्वं निर्जरनिमित्तम्. मग जेवढे काही भोग केले त्या सगळ्यांचे भोग करून देखील सम्यदृष्टीचे ते सर्व काय झाले? निर्जरेला कारण वरले. पुढे दिले दव्येव 194 दव्येव भज्यन्ते नियमाजाय सोदमं दुःखं वा तं सो दुःखम् उदिन्नं वेददियः निर्जरं जादी. परद्रव्याला भोगत असताना सुख दुःख होतात, उदीर्णा होते, सुख दुःखाचं भोगतोय का नाही, आस्वादन देतो, निर्जरा होऊन निघून जाते असं सांगितलं की नाही. आणि मग इथे 193 गाथेत जे सांगितलेलं आहे
की सम्यक दृष्टीचे भोग निर्जरेचे कारण आहे. अवृत्ती सम्यक दृष्टीचे मग यांचे सगळे विवक्षा काय? तर ते ज्यांना अशा वेळेला बोलायचंय की सम्यक्त्वाचार परिणती करून बोलायचं आहे, तेव्हा सम्यक दृष्टी अनुभव करत असताना तर बुद्धिपूर्वक समोर निर्जरा आहे. पण विकल्पाच्या भूमिकेत असताना देखील शुभ भाव करताना शुभ पुण्याचा आश्रोबंध आहे, अशुभ भाव करताना पापाचा आश्रोबंध आहे. असं कोण सांगेल? करणारे सांगेल. आहे तसं मग नाही काय त्याचे आहे की कोणी नकार देत नाही. परंतु सम्यक दर्शन जे आहे त्याच्या अपेक्षेने अबुद्धिपूर्वक जाते है ना. सम्यक दर्शनाच्या अपेक्षेने श्रद्धेच्या पंचदर्शने हे जे आहे ते अबुद्धिपूर्वकतेच्या अपेक्षेत घातले. म्हणून आपण त्याचं उदाहरण पाहिलं कुंथलगिरीचं की कुंथलगिरीवर गेला, 4 नंबरची खोली घेतली, राहिलाय, दुसरे लोक कोणी आले, नात्या गोत्यात घर आहे, पण दुसऱ्या माणसाला तिथे जागा नाही म्हटल्यानंतर तिथल्या एका मुलाला काय सांगितलं, हे सामान यांचं घे आणि माझ्या 4 नंबरच्या खोलीत नेऊन ठेव है ना. एवंभूत ज्ञाने वचनाकडून ज्ञानाकडून पाहिजे तर माझी म्हणतो 4 नंबरची खोली, पण श्रद्धेकडून म्हणतो ही 4 नंबरची खोली माझी नाही, माझी खोली जी काय नात्या गोत्यात आहे ती आहे. श्रद्धेकडून असं म्हणतो आहे की नाही, का नाही बोलत. मग काय म्हणणार है ना. ते जे वचन आहे श्रद्धेकडून बोललं तर विचार केला तर 4 नंबरची खोली माझी आहे हे वचन क्रिया सगळी अबुद्धिपूर्वक आहे श्रद्धेकडून बोललं तर. आणि एवंभूत ज्ञाने वचनाकडून किंवा ज्ञानाकडून बोललो विचार केला तर ज्या वेळेला तो 4 नंबरच्या खोलीचा भोग घेतो आहे तेव्हा नात्या बुद्धातल्या खोलीचा भोग घेत नाही. तुम्ही इथे आता इथे कटवा है ना, सरस्वती भुवन मध्ये येऊन भोग घेता तेव्हा घराचा भोग घेत नाही. घेताय काय? इथे ज्या जागेचा भोग घेताय है ना, या उपयोग रूपानं. पण श्रद्धेने विचारलं तर इथे नाही तुम्ही भोग घेत, इथं असून देखील इथला भोग घेत नाही. घराचा भोग चालू आहे, तुमचा उपयोग इथे चालू आहे ऐकण्याकडे. वास्तविक तुमच्या अंगावर वस्त्र नाही, मग वस्त्राचा भोग घेताय की ज्ञानाचा आता व्यक्तीचा भोग घेता. इतकं घासायचं सगळं जीवन. अनुभूती ज्याला झाली असेल त्यांना त्यांची श्रद्धेतून वस्त्र गेले. अनुभूती झाली नसेल है ना, त्यांच्या श्रद्धेत वस्त्र आहेत. म्हणून तत्वचर्चा ऐकली जरी असेल तरी भोग श्रद्धा आहेत तो श्रद्धेतून म्हणणार वस्त्राचा भोग चालू आहे. मग लग्न मुली जरी झाला असेल आणि आत्मानुभूती घेत नसेल है ना, मिथ्यात्व आहे, जरी बाह्यता सगळं व्यवस्थित आचरण चालू आहे तरी देखील है ना, कुठले ढोंग नाही, काही नाही, अगदी व्यवस्थित चांगलं पाळतोय, पण अनुभूती अजून झाली नाही. ज्ञानानेही एवंभूत ज्ञाने आत्म्याचा भोग घेतला नाही, श्रद्धेनेही आत्म्याचा भोग घेतला नाही. म्हणून बाहेरचा जरी पंचपरमेष्ठीचा विचार करतो आहे तरी श्रद्धेतून सगळा विचार कुठे आहे? भोग निमित्तम, परभोग निमित्तम है ना. या मिथ्या श्रद्धेतून काय विचार करणार? ते सगळे विचार पंचपरमेष्ठीचे विचार देखील भोग निमित्त आहे. नग्न आहे पण सगळ्या परिग्रहाचा भोग घेऊ लागला. कारण श्रद्धेत कुठे तुटलाय? श्रद्धेत कोळे पडले, या स्वरूपात आली नाही म्हणजे श्रद्धा कुठे वेदन करते? बाहेर गेले, दोन्ही पाय तिचे बाहेर आहेत. ती विवक्षा लक्षात घ्या. म्हणजे बुद्धिपूर्वक विवक्षा जेव्हा आम्हाला श्रद्धेने बोलायचं असेल तेव्हा ज्ञानात उठलेले तरंग सगळे अबुद्धिपूर्वक काय म्हणणार. मग त्यावेळेला एवंभूत ज्ञाने ज्ञान काय करते? ज्ञानाची पुन्हा 2 पद्धती बोलायच्या. ज्ञानाच्या 2 पद्धती म्हणजे काय? ज्ञानाच्या उपयोगरूपते बुद्धिपूर्वकतेतून बोलणारी विवक्षा ठेवली तर ज्ञान तेव्हा परात विचार करीत आहे, ध्रुवात असं वेगवेगळे विचार झाले. आणि अबुद्धिपूर्वकतेतून विचार करत असेल तर
अनुभूती एकदा घेतलेली आहे, सम्यक तसंच आहे, अनुभूती एकदा घेतलेली आहे, तेव्हापासून ज्ञानाची विकल्पाच्या भूमिकेत देखील असताना श्रद्धा कशीच आहे, तर ज्ञानाचा एक पाय सतत कसा आहे, श्रद्धेशी स्वभावाशी जोडलेली आहे. म्हणून बाहेर जाऊन देखील है ना, एक पाय बाहेर गेला, पण आत असणारा एक पाय लब्धरूप ज्ञानानुभूती निरंतर आहे. श्रद्धेने सम्यक दर्शन सतत कार्यकारी आहे आणि ज्ञानाचा एक पायही सतत कसा आहे, श्रद्धेशी जोडला गेला. पण सुरुवातीला बदलताना ज्ञानाचे दोन्ही पाय अंतरंगात आले, म्हणजे उपयोग रूपाने ज्ञान अंतरंगात आलं होतं आहे ना. आणि उपयोग रूपाने बाहेर गेलं तरी ज्ञानाचा एक पाय घरातच जोडला गेला. म्हणून सांगितलं की मुलगा जो आहे ना, त्यात समजण्यासारखं आहे. त्या कथेत पूर्णच दिलं, मी काय करणार, कथा दिली आहे तशी. शिर्डीचा पोरगा असतो, मग वेगळीचेडी झालेला असतो है ना, वेश्येकडे जात असतो. मग वेश्येकडे जात असतो, लोक सांगतात की पोरगा तुमचा बिघडलाय शिर्डी. मग म्हणजे याला उपाय काय करा, म्हणजे लग्न करा, बेडी घाला, चतुर्भुज करून टाका, बेडी घाला म्हणजे नाही. पुष्कळ सांगून पाहिलं, ऐकत नाही. मग काय केलं, ते वेश्येने सांगून ठेवलं, तू लग्न केलंस तर तुझे डोळे जातील है ना. भविष्य करावून गुरुकडून शिकवलं त्याला की तुझे डोळे जातील लग्न केलंस तर. आहे की नाही कथे, काय आहे की नाही कथा. मग तिथे घटना घडली की तो म्हणाला मी डोळे पट्टी बांधणार, पुन्हा म्हणाला मी लग्नालाच येणार नाही. मग त्याने एक असा है ना मनुष्य पाहिला की आपली पोरगी तर सुंदर आहे, पण माझ्याच पोराला देईल. असं माझं पोरग जरी विचित्र आहे तरी ती सुंदर पोरगी लाखात एक देखणी, अशी सुंदर पोरगी माझ्या पोराला देईल. आणि जरी पोरगा लग्नाला नाही तरी फोटोशी लग्न लागलं. आणि पोरगी अशी जहा पाहत आहे ना, ती म्हणाली फोटोशी तर फोटोशी, तुझं तर माझं बघूच. ही तयारी अशी. बर लग्न लावलं, घडी आली, या बसा चाललंय. तिच्याशी चकार शब्द बोलत नाही, डोळे बांधून घरात हिंडतो. बाहेर गेले की डोळ्याची पट्टी काढून हिंडतो. घरात पाहिले की सांगतो तुझा पाहिले की माझे डोळे जातील. बर काय नाही तरी प्रेमळपणाने शांत चित्ताने त्याची सेवा सुश्या करते. वर्षा पाठीमागे वर्ष जातात. मग जरा प्रेमानेच वागते, बरी आहे चांगली आहे. मग सहज एके दिवशी बसल्या बसल्या है ना, जरा त्याचं मन हळूहळू बदलवलंय. मग एक दिवशी विचारते, असं बघा आता तुम्हाला तर 2 डोळे आहेत की नाही, जसं डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला 2 किडनी आहेत, मूत्रपिंड आहेत. म्हणले आता एक भावाचं बिघडलं तर तुझी एक दे घे, नाहीतर आता तू म्हाताराच झालायस. ते जरा झालाय पण जरा नाही तर मरून जाईल आता. मग म्हणाले द्या तर द्या, एक द्या म्हणाले. मग तिने तसं त्याला समजवलं. कथेत लिहिलं पुराणात समजवलं काय, म्हणाले असं करा, आता इतके दिवस मी तुमच्यावर प्रेम करते, तुम्ही मला पाहत देखील नाही, किती वाईट वाटतं हो. स्त्री झाला असता तर तुम्हाला ते कळालं असतं वगैरे वगैरे गोड 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 बोलते ते. आणि मग असं करा म्हणजे माझे डोळे जातील असं वाईट इच्छा करूया. तसं नाही, पण एकदा तरी पाहतो मग है ना, काय सांगायचं ते सांगते. मग म्हणजे असं करा, तू डोळे उघडशील माझे डोळे, मग आंधळे होऊन जाईल. नाही म्हणाले, माझे हात तुमच्या डोळ्यावर, तुमचे हात तुमच्या डोळ्यावर, पट्टी देखील तुमच्या डोळ्यावर. आणखी पाहिजे तर जाड पट्टी एक आपण जाऊ, फक्त एक डोळा उघडून बघायचा. जाईल तर एकच डोळा, दुसरा डोळा जाणार नाही. होय नाही करता करता मग म्हणाले बर काय, बर म्हणाला. म्हणजे इथे काय गंमत झाली, एक डोळा उघडून पाहिलं तर म्हणलं इतकी सुंदर आहे, डोळा तर गेलाच नाही. मग दुसरा डोळा उघडून पाहिला हे चांगली आहे. मग झालं की मग तू सुंदर आहे चांगली आहे वगैरे वगैरे संपर्क सुरू झाला. संपर्क सुरू झाल्यानंतर पुढे वेसेकडे एका दुसरा दिवस गेला असेल पुन्हा काहीतरी, म्हणजे एक पाय इथं या पत्नीशी जोडला गेला, दोन्ही पाय इथं दोन्ही वेळाने पाहिलं ना. पण पुन्हा जरी इकडे एक पाय गेला असेल तरी चित्त हृदय श्रद्धेने इथेच जमले की अंतरंगात इथेच जुडलं गेलं. आणि मग तिकडे गेले, मग आपोआपच तिकडचं बाहेर जाणं येणं बंद पडलं. म्हणजे हा जो एक एक पाय आपला बाहेर जात होता है ना ज्ञानाचा, तो पुढे सगळं 2 घडी आतमध्ये राहतोय.
आहे की नाही? तो होईल. अरे पण आज कमीत कमी एकदा थोडा वेळ बाहेरचा व्यभिचार आहेत, परगटाकडे जाणं व्यभिचार आहे. स्वतंत्राकडून न पाहणं हाच मोठा व्यभिचार आहे. स्वतःने एकदा जर पाहिलं तर दोन्ही डोळे उघडे होऊन पाहिले, अंतरंग अनुभूती घेतली. विकल्पाच्या मुळे बाहेर जरी गेला तरी ज्ञानाचा एक पाय आत जोडलाय, श्रद्धेचे दोन्ही पाय आहेत, चरित्राचा एक पाय आहे, विकल्पाच्या भोवती 4 पाय आत आहेत. 2 पाय काय करणार? चरित्राचा थोडासा पाय आणि ज्ञानाचा एक पाय बाहेर काय करतो? मग या 4 पायाकडून बोलताना सांगितले की उपयोग रूपाने तुमचा जरी शुभ किंवा अशुभ भाव झाला असेल तरी ते अबुद्धीपूर्वक आहे, नगण्य. मी कुठून बोलतो पुन्हा ओम. लब्धियों में देशना लब्धि के स्वीकार करने का प्रयोजन भी यही है. यहाँ टीकाकार ने मतिश्रुत साकार उपयोग के साथ विभंग ज्ञान का भी उल्लेख किया है, जिससे ऐसा प्रतीत होता है कि टीकाकार मतिश्रुत साकार उपयोग के समान विभंग ज्ञान के द्वारा भी सम्यक दर्शन के सम्मुख होने की पात्रता मानते हैं. किंतु धवला में इसी प्रसंग से मतिश्रुत साकार व जुक्तो पद द्वारा उससे मतिश्रुत साकार उपयोग वाला ही बतलाया है. मति ज्ञान और श्रुत ज्ञान अविनाभावी है और नए विकल्प श्रुत ज्ञान में ही संभव है. इसलिए ऐसे जीव को मति श्रुत साकार उपयोग वाला कहना तो युक्ति युक्त है, परंतु विभंग उपयोग वाला क्यों कहा? क्यों कहा यह विचारणीय है. मालूम पड़ता है कि जो नारकी आदि जीव विभंग ज्ञान से पूर्व भाव आदि को जानकर पश्चात मति श्रुत साकार के बल से आत्मा के सन्मुख होता है, उसकी अपेक्षा टीकाकार ने यह कथन किया है. मग विभंग ज्ञानाने सन्मुख झाला आणि वर काय दिलंय? मती सुध अन्नानेन. ठीक आहे, काय गंमत करायला कसं दिसणार तुम्हाला? सम्यक उत्पत्ती झाली तेव्हा उपयोग कोणता त्याचा? यावेळेला सम्यक दर्शन झालं तर सम्यक झालं तरी सम्यक ज्ञान नाही काय? अवधी ज्ञान तर असणार नाही, मतिश्रुतच असणार. सम्यक दर्शन प्रगट होत आहे म्हणजे इथे जे मिथ्या ज्ञान नाही, मिथ्या ज्ञान मिथ्या श्रुत ज्ञान नाही, विभंग नाही. मग याचं कुठे लावायचंय? मग याचं उत्तर त्यांनी दिलं 304 305 304 305 पानं. पंचेचाळीस आहे ना आकडा, 98 गाथा. सागारे पट्टवगो निठ्ठवगो मध्यमो य भजियवो चोगे अन्नदरम्य जहन्नगो ते उलेसाये. त्याचं खाली भाषांतर केलं बघा. दर्शन मोह के उपशमन का प्रस्तापक जीव साकार उपयोग में विद्यमान होता है, किंतु उसका निष्ठापक और मध्य अवस्थावर्ती जीव भजितव्य है. तीनों योगों में से किसी एक योग में विद्यमान तथा तेजोलेशा के जघन्य अंश को प्राप्त वह जीव दर्शन मोह का उपशामक होता है. त्याचं स्पष्टीकरण खाली. एदेन चौत्त गाहा सुप्तेन दंसन मोहो उपशामगस्य उपजोग जोगलेस्सा परिणाम गवो विशेषो पदुपायदो दट्ठवो. है की नाही?
त्याचं भाषण दिलं. इस चौथे गाथा सूत्र द्वारा दर्शन मोह के उपशाम के उपयोग योग और लेशा परिणामगत विशेष का कथन जानना चाहिए. तम जहा यथा सागारे पट्टवगो एवं भणिदे दंसन मोहो सामन्न माडवेंतो अधा पवत्तकरण पडम समय पहुडी तंतो मुहूर्तमेत्त कालम पट्टवगो नाम भवदी. त्याचं भाषांतर. यथा सागारे पट्टवगो, ऐसा कहणे पर, गाते ना सागारे पट्टवगो असं म्हटलं असताना कहणे पर दर्शन मोह की उपशम विधि का आरंभ करने वाला जीव अधक प्रवृत्तकरण के प्रथम समय से लेकर अंतर मुहूर्त काल तक प्रस्तापक कहलाता है. काय केले इथे जे अधकरणातला एक अंतर्मुहूर्त, पहिला अंतर्मुहूर्त म्हणजे अधकरण मोठा आहे, त्यातला पहिला अंतर्मुहूर्त जो आहे तो साकार असं सांगणार. इथे याला म्हटलं पहिल्या अंतर्मुहूर्ताला म्हटलं प्रस्थापक है ना. एक अंतर्मुहूर्तापर्यंत प्रस्थापक म्हटलं असतं की नाही. पुढे काय म्हणतात. सो ऊनतत्थवत्थाये नानो जोगे चेव उवजत्तो होई तत्थ दंसोणोव जोगस्सा विचार पय्यस्य पौत्ती विरादो. अविचार पवस्य है ना. अविचार आहे त्याचं भाषांतर करते खाली. परंतु वह जीव उस अवस्था में ज्ञानोपयोग में ही उपयुक्त होता है. साकार उपयोग है, ज्ञानोपयोग है पहला अंतर्मुहूर्त. क्योंकि उस अवस्था में अविचार स्वरूप, दर्शनोपयोगाला अविचार स्वरूप म्हटलं. दर्शनोपयोग की प्रवृत्ति का विरोध है की नाही. म्हणजे गोमटसार मध्ये जेव्हा तुम्हाला वाचायला मिळेल की सम्यक्त्व प्राप्त होत असताना साकार असतं, तिथे कुठलं सांगितलंय. सम्यक्त्व उत्पत्तीचा समय आणि मिथ्यात्वयाचा समय या वेळेचं वर्णन केलं नाही. कुठलं केलं वर्णन. अधकरण. प्रथमशम सम्यक्त्वाच्या वेळेला जे अधकरण मानलं आहे तेव्हाच्या पहिल्या अंतर्मुहूर्ताचं कथन केलं. म्हणजे 203-4 पानावर आपल्याला आता वाचलं ते संबंध कुठल्याला इथे लागला. मध्ये ते दिले पहा. तदो मधीसुद्धा विभंगनान कणमन्नधरो सागारो जोगो चेव एदस्य होई नानागारो जोगोत्ती घेतवम. इसलिए मति श्रुत और विभंग ज्ञान में से कोई एक साकार उपयोगी इसके होता है. साकार उपयोग असतो. वेदेन जागरवस्था परिणदो चेव समत्युत्पत्ति पावगो होई नानो ती एदंपि जानाविदं निद्रा परिणामस्य सम्मत्युत्पत्ति पावोग विशो ही परिणामे ही विरुद्ध सहावत्तादो. मैं तुम भाषण क्या केलं. अनाकार उपयोग नहीं होता ऐसा यहाँ ग्रहण करना चाहिए. म्हणजे नियमाने इथे साकारच असतो, अनाकार नसतोच. इस वचन द्वारा जागृत अवस्था से परिणत जीव ही सम्यक्त्व की उत्पत्ति के योग्य होता है, अन्य नहीं. इस बात का भी ज्ञान करा दिया है. क्योंकि निद्रा रूप परिणाम सम्यक्त की उत्पत्ति के योग्य विशुद्ध रूप परिणामों से विरुद्ध स्वभाव वाला है. म्हणजे निद्रा नसते. पुढे कुठे गेलो. एवं पठ्ठवगस्त सागारोपयोगत्तम नियामीय संपयी निठ्ठवग मध्यमावस्थासु सागार अनागार मन्नधरोपयोगेन भैनिज्यत पदुपायन ठे मिदमाह निठ्ठवगो मध्यमयो भजिरवगो. आता काय सांगतात पहा.
इस प्रकार प्रस्तापक के साकार उपयोग पने का नियम करके अब निष्ठापक और मध्यम यानी बीच की अवस्था में साकार उपयोग और अनाकार उपयोग में से अन्यत्र उपयोग के साथ भजनीय पने का कथन करने के लिए यह वचन कहा है की निठ्ठवगो मध्यमो य भज्जिदवो है की नाही. म्हणजे निष्ठापक असताना आणि मधली अवस्था. निष्ठापक ही अनुवृत्ती करण्याचे चरण. निष्ठापक अवस्था, निष्ठापक अनिवृत्तीकरण. त्याच्या काय सांगितलं, साकार असेल किंवा कोणाचा कसा असेल, या वेळेला निराकार असेल दुसरा मनुष्य. आणि ही जी मधली अवस्था आहे ना, ही जी मधली अवस्था आहे मधली, तेथे काय कोणाचा साकार असेल किंवा कोणाचा निराकार असेल. मधली जी कोणाची अवस्था असेल त्याची काय असेल, साकार किंवा निराकार असेल. परंतु प्रस्तापक जो आहे एक अंतर्मुक्त तो साकारच असेल, कोणी जरी असेल तरी एक अंतर्मुक्त साकार असेल. मग यावेळेला विभंग अवधिज्ञानाने काय आठवलं पूर्वीच, आणि आता तत्वज्ञानाने परीत होताना पुन्हा मतीसुत आणि आरोहण वर चालला. ठीक आहे ना. परंतु जेव्हा निष्ठापक आहे तेव्हा ज्याचा उपयोग साकार आहे ना, तोही असू शकेल किंवा कोणाचा उपयोग निराकार असू शकेल. मग ज्याचा उपयोग निराकार आहे निष्ठापक अवस्थेत, त्याच्यानंतर त्याचा उपयोग कोणता येणार, सम्यक्त उत्पत्तीच्या वेळेला यावेळेला उपयोग कोणता आहे, एक तर निराकार उपयोग असेल किंवा जो साकार असेल तर तो मतिज्ञानच येईल, श्रुतज्ञानात जात नाही. पण दर्शन उपयोग झाल्यानंतर एकदम श्रुतज्ञानात जाता येत नाही, मतिज्ञानातच जायला पाहिजे. मतीपूर्वक श्रुत होईल. ठीक आहे. मग मतीपूर्वक श्रुत होईल तर या मतिज्ञानात म्हणजे काय, यावेळेला ध्रुवाचं वेदन आहे. मग मतिज्ञानाची पर्यायभूत आहे ना. म्हणून यावेळेला काय आहे, स्वानुभूती मतिज्ञानाक्रमाचा क्षेपक्षम झाला. मग हे जे मतिज्ञान आहे ते कसं आहे, सकलादेश. जे चार्टवर आपण आ प्रमाण काढले की नाही ते आहे. मतिज्ञान जे आहे ते सकलादेश रूपाचं आहे, ते आ स्वरूपाचं आहे. आणि या मतिज्ञानात नाही. कशासाठी हे पाहावं लागलो आपण, त्याचं मूळ कारण असं आहे की काही जण काय म्हणायला जातात की या सम्यक्ताच्या उत्पत्तीच्या समयी जो शुद्ध आत्मानुभव आहे त्यावेळेला ते श्रुतज्ञानात्मक नाही मानायला जातात. आणि याचं जय धवलात खंडन झालं. मग पंचाध्यायीच्या आधारेही खंडन झालं. म्हणजे जय धवलाचं कथन आणि पंचाध्यायीचं कथन एक आहे, भिन्न नाही. मग याच्यावर जर सिद्धी होती तर यावेळेला काय झालं, याला म्हणतात प्रमाण स्वरूपाचे. खालचे पण एक चार कारण हे प्रमाण स्वरूपाचा पर्याय जो आहे तो प्रमाण स्वरूपाचा आहे, नय स्वरूपाचा नाही. म्हणून जेव्हा समयसार म्हणतो की नयातीत बनला तेव्हा काय झालं, नय नाहीत, नयाच्या अतीत. म्हणजे प्रमाण झालं. दोनच साधन आहेत, प्रमाण स्वरूपाचं साधन आणि नय स्वरूपाचं साधन. मग नय नाही तर प्रमाण. हा बरोबर, ती शंकाच ती सुटेल ना.
प्रमाण हे जे श्लोक दिला आहे की नाही, समय सरातला श्लोक आहे ना. प्रमाणाचा विषय प्रमाण असतं कुठे 13 गाठीच्या खाली समय सरा प्रमाण असताना गेलं असं. जो 9वा कलश आहे की नाही, उदयति न नयस्वी रस्तमेति प्रमाणं क्वचिदपि च न विद्मो याति निक्षेपचक्रं किम परम विद्मो धाम्नि सर्वं कसेऽस्मिन् अनुभवमुपयाते भाति न द्वैतमेव. मग आता इथे शंका येईल की इथं सुद्धा न चक्र गेलं, नाही गेले आणि प्रमाणी गेले, मग कसं काय लावलं हे, असं का म्हटलंय अमृतचंद्राचार्याने, अशी सहजच शंका उत्पन्न होते. आणि मग दोन्हींचा मेळ कसा, तर पहिली गोष्ट उलटी सुरुवात करू. केवळ ज्ञान पर्याय काय आहे, नयात्मक काय आहे की प्रमाणात्मक आहे? खरोखरच हे महत्वाचा प्रश्न आहे. कारण अध्यात्म अमृत कलश मध्ये जेव्हा त्याने भाषांतर केलं आहे ना, तेव्हा तिथे त्याने एवढे समान रीतीने केलं. म्हणून मला जेव्हा सुलता बेलनी सोलापूरच्या इथे पुस्तक वाचायला दिलं, नाही केवळ पर्याय प्रमाणाचा विषय का नाही, तेव्हा त्याने ते वाचायला दिलं. तेव्हा तुमचं गीत होतो तेव्हा त्याच्यावर लगेच नोट डाऊन केलं. इथं प्रमाण न्यायाचं विश्लेषण केलं नाही, रिमार्क मारला. आपला धंदाच तसा काय लिहिले की दिलं पुस्तक की तिथे खट 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 मांडून ठेवलं आणि पुढे एक पानावर सांगून ठेवलं की इथे चूक केली आहे. नाही तुम्हाला लगेच स्पोर्टवरही दाखवले त्याची कैलासन शास्त्रीने ती चूक केली आहे. मग इथे ते केलं नाही, मग करावं. तर ते मला भेटले होते जगन्मोहन शास्त्री, नवीन काही कॉपी काढली म्हणाले. त्यानंतर एक का दुसरी का तिसरी आवृत्ती त्याचं काही निघाली. तर ते म्हणाले त्यात आता किंवा प्रमाण न्यायाबद्दल माहिती घातली, पण ती काही कॉपी मी पाहिलेली नाही, त्यामुळे मी काही त्याबद्दल बोलू शकत नाही. परंतु प्रश्न इथे येतो की अनुभूतीच्या वेळेला जर प्रमाण गेला तर पहिल्यांदा काय केवळ ज्ञान पर्यायच म्हणून प्रमाण सुरू करतो आणि तिथेही काही आहेत नाहीत, है की नाही.